आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे। अधिवेशनाचा तिसरा दिवसही वादळी ठरण्याची शक्यता आहे। आज राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा होणार आहे, तर या अभिभाषणाच्या चर्चेनंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उत्तर देखील देणार आहेत। तर या ठिकाणी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा हा तिसरा दिवस आहे। आजचं अधिवेशन देखील वादळी ठरण्याची शक्यता आहे। राज्यपालांच्या अभिभाषणावर आज अधिवेशनात चर्चा होईल, तर अभिभाषणाच्या या चर्चेनंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यावर उत्तर देणार आहेत। अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे। आजचा अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा हा तिसरा दिवस आहे। काल मात्र या अधिवेशनात खडाजंगी देखील पाहायला मिळाली। त्यानंतर आजचं अधिवेशन देखील आजचा दिवस देखील वादळी ठरण्याची शक्यता आहे। राज्यपालांनी पहिल्या दिवशी जे अभिभाषण केलं होतं त्या अभिभाषणावर आज चर्चा होणार आहे। अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, खरं तर अधिवेशनाचा आजचा हा तिसरा दिवस आहे। राज्यपालांच्या अभिभाषणावर आज चर्चा होणार आहे, त्यामुळे आजचं अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे। चेतन, निश्चितच कालच एकंदरीत विरोधकांनी मागणी केलेली होती की राज्यपालांच्या अभिभाषणाची प्रत ही भाषण झाल्यानंतर पटलावर ठेवणं आवश्यक होतं। मात्र अजित पवार यांच्या शोकप्रस्तावावरती चर्चा करताना कुठेतरी ही प्रत काल दुसऱ्या दिवशी अधिवेशनाच्या पटलावर ठेवण्यात आली आणि म्हणूनच त्या संदर्भातील काही हरकती सूचना असतील तर त्या कळवण्यासाठी एक दिवसाची अधिकची मुदतवाढ देण्यात यावी आणि म्हणून आज पुन्हा अर्ध्या दिवसाची जी मुदतवाढ देण्यात आलेली होती, त्यामुळे आज देखील राज्यपालांच्या या अभिभाषणावरती विरोधकांकडून देखील आता आपापल्या सूचना मांडल्या जातील, आपापली भाषणं केली जातील। दुसरीकडे 293च्या प्रस्तावामध्ये देखील राज्याच्या प्रगतीवरती सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवरती टीका टिप्पणी केली जाऊ शकते। तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज असलेल्या लक्षवेधींमध्ये विशेष लक्ष असेल, कारण चंद्रपूरमधील जे किडनी रॅकेट आहे, जे प्रकरण लोकशाही मराठीने लावून धरलेलं होतं, एकंदरीतच या संदर्भात देखील आज लक्षवेधी उपस्थित करण्यात आलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नासहित अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवरती आज पुन्हा एकदा विधानसभा अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे तो वादळी ठरू शकतो। कृपा जी, निश्चितच चेतन, असेच जोडलेले रहा। आणखी एका बातमी संदर्भात माहिती अपेक्षित आहे तुमच्याकडून। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।